हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। दिनो मोरिया आणि सँटिनोची EOW कडून चौकशी। दुसऱ्या समन्सनंतर चौकशी करता दिनो मोरिया हजर। मिठी नदीच्या 65 कोटी कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी। सुशील आणि शशांक हगवणे शस्त्र परवान्यांकरता खोटं शपथपत्र दिल्याचं उघड। खोटा भाडे करार करून मिळवला शस्त्र परवाना। हगवणेला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाचे कारनामे समोर। सुयश चोंधेवर पत्नीने केला घरगुती हिंसाचाराचा आरोप। सुयश चोंधे विरोधात महिला आयोगात तक्रार। केमिस्ट्रीचा गोल्ड मेडलिस्ट असलेला शास्त्रज्ञ निघाला ड्रग्ज तस्कर। ठाण्यातील बिपिन पटेलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। उच्च शिक्षणाचा दुरुपयोग करून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करून मिळवत होता ड्रग्ज बनवण्याचं साहित्य। छत्रपती संभाजीनगरमधील निवासी उपजिल्हाधिकारी ACBच्या जाळ्यात। 1 कोटींची लाच मागितल्याचं प्रकरण। सहाय्यकाला लाच घेताना ACBनं रंगेहात पकडलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तहसीलदाराला भरला दम। जनता दरबारात 10 पैकी चक्क 8 तक्रारी एकाच तहसीलदाराविरोधात असल्यानं बावनकुळेंची तंबी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। लातूरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसानं अनेकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी। पालिकेनं पावसाळ्यापूर्वीची साफसफाईची कामं न केल्यानं स्थानिकांचं नुकसान। सततच्या मुसळधार पावसाने सांगलीच्या येरळा या नदीच्या पाणी पातळीत वाढ। धरणावरील बंधाऱ्याचा दरवाजा उघडण्याकरता JCBची मदत। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ओडिशातल्या राऊरकेलात माओवाद्यांनी स्फोटकांनी भरलेला ट्रक पळवला। ट्रकमध्ये होती 1.5 टन स्फोटकं। पोलिसांकडून शोध सुरू।